नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर रात्रीचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि नेहमीचा खिचडी भात खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल ना, तर डबल बीचा हा राईस एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला सांगते बिर्याणीपेक्षा सुद्धा चवीला खूप भारी लागतो आणि डबल बीमध्ये खूप जास्त विटॅमिन सुद्धा असतात। प्लस आता जर पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यामध्ये भाज्या अजिबात मिळत नाही, तर अशा वेळेला तुम्ही हा राईस एकदा नक्की ट्राय करू शकता। खूप हेल्दी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो आणि झटपट बनून तयार होतो। तर चला आपण पटापट डबल बीचा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर इथे बघा, ही डबल बी आहे ना, हे वाळलेले दाणे आहेत म्हणजे सुकले। तर हे दाणे आहे ना, मी रात्री भिजत घातले होते आणि हे बघा, रात्रभर भिजल्यानंतर हे सकाळी असे फुगतात। तर डबल बी आहे ना, शिजायला थोडी लवकर शिजत नाही, ती थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे ह्याला आधी भिजवून ठेवायला लागते। त्यानंतर बघा, इथे मी आहे ना 5-6 कांदे छान असे लांब आकाराचे चिरून घेतले आणि त्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे। कांदे तळून झाले की त्याच तेलामध्ये आपल्याला इथे मुठीभर काजूच्या बिया सुद्धा तळून घ्यायच्या आहे। आता काजूच्या बिया बिलकुल ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। त्याच कढईमध्ये बघा थोडं तेल कमी करून घेतलं मी आणि इथे थोडेसे खडे मसाले घातले, ज्याच्यामध्ये बघा एक दालचिनीचा तुकडा होता, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि 2 हिरव्या इलायच्या होत्या। त्यामध्ये बघा इथे सेमी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतला होता मी, तर मी इथे 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतला होता। 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये हा राईस घातला। त्याच्यामध्ये बघा जेवढा तांदूळ असेल ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्येच मी इथं चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं आणि याला आहे ना हलकंसं मिक्स करून आपल्याला थोडा वेळ म्हणजे 5-7 मिनिटापर्यंत आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे फक्त आपल्याला हाफ कुक करायचं आहे, पूर्ण राईस आपल्याला शिजवायचं नाही आहे। हां, मीठसुद्धा इथे याच वेळेला घालून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भाताला छान मिक्स होऊन जातं। त्यानंतर ह्याला झाकण ठेवून द्यायचं आता, आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ही एकदम आपल्याला कमीच ठेवायची आहे यावेळेला। त्यानंतर बघा इकडे आपला भात शिजून होतो तोपर्यंत बघा इथे कुकरमध्ये मी इथं तेल घातलं, तेलामध्ये जिरं आणि मोहरी घातलं। जिरं मोहरी छान तडतडलं की ह्याच्यामध्येच आपल्याला आहे ना एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घालायचा आहे। कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की त्याच्यामध्ये आपल्याला इथेच आलं लसूण पेस्टसुद्धा घालून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये एक मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटोच्या फोडी आहे ना थोड्याशा मोठ्याच ठेवल्या मी। त्यानंतर हा टोमॅटोसुद्धा हलकासा परतला की ह्याच्यामध्ये आपले जे भिजलेले जे डबल बी होते ना, ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे। ह्याला मिक्स करून आहे ना चवीपुरतं मीठ टाकायचं आधी, त्यानंतर झाकण ठेवून आहे ना थोडा वेळ आपल्याला लो गॅसवर ह्याला वाफवून घ्यायचं, म्हणजे ते काय होतं ते पटकन शिजल्या जातात। आणि इथे बघा अर्धी वाटी दही घेतलं, तर दह्यामध्ये आहे ना लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडंसं इथे गरम मसाला, कसुरी मेथी घातलं मी आणि ह्याचं पेस्ट बनवून घेतलं। त्यानंतर बघा इकडे डबल बीसुद्धा थोडीशी वाफवली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे दह्याची पेस्ट घालायची। आता दह्यामध्ये मिक्स करून घातल्यामुळं काय होतं, एकतर दही घातल्यामुळं आपल्या राईसला छान चटपटीत असा चव येतो आणि मसालेसुद्धा करपत नाही। आता हे सगळे मसाले ह्या डबल बीमध्ये मिक्स करायचे आणि ह्यांना छान असं तेल सुटेपर्यंत 5 मिनिटापर्यंत आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी ह्या वेळेला अजिबात घालायचं नाही। हे बघा दह्यालाच थोडंसं पाणी सुटतं ना, त्यामुळे ते असेच आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे। आता बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर मस्त सगळे मसाले छान असे परतून झाले आहेत, मसाल्यांना तेल सुटायला लागले, अजिबात ह्याच्यामध्ये पाणी नाही, छान मस्त असे आपले डबल बीसुद्धा वाफवून झाले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर इथे मी 1 ग्लासभर पाणी घातलं, म्हणजे जेवढं पाणी आपली ही डबल बी शिजायला लागेल ना तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। तर डबल बी शिजायला थोडा टाईम लागतो, त्यामुळे मी तिथे पाणी घातलं। आणि इकडे बघा आपला राईससुद्धा हा हाफ कुक झाला होता। आता काय करायचं आहे आपल्याला, हा बघा ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी आहेच अजूनही। तर आता आपल्याला जे डबल बी आपण फ्राय केली होती ना, त्याच्यावरतीच आपल्याला हा राईस सगळा टाकून घ्यायचा आहे। असा इथे बघू शकता, जसं आपण बिर्याणीला टाकतो ना त्या पद्धतीने। आता याच्यावरतीच आपण जो तळलेला कांदा आणि काजू होता ना, तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि खाली मी पाणीसुद्धा घातलं आहे, म्हणजे डबल बी शिजण्यासाठी 1 ग्लासभर पाणी घातलेलं होतं। आणि ह्याच्यावरती बघा इथे 1-2 चमचे आपल्याला तूप घालायचे, साजूक तूप। तुपाने आपल्या ह्या राईसला खूपच छान अशी टेस्ट येणार आहे। आणि बस झाकण ठेवून कुकरला ह्याची 1 शिट्टी करायची आणि 1 शिट्टी झाल्यावर गॅस एकदम मीडियम लो करून आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत लो गॅसवर आपल्याला हा राईस कुक करून घ्यायचा आहे।
आणि त्यानंतर बघा इथे मी हिरवीगार कोथिंबीर घातली। आपला राईस आता खूप छान असा शिजून तयार होता आणि तुम्ही बघू शकता एकने एक दाणा याचा सुट्टा झाला आहे। मस्त कुकरला लावला तरी काही दाणे त्याचे तुटले नाहीत। आणि इथे डबल बी सुद्धा मी तुम्हाला दाखवते। ही बघा ही सुद्धा एकदम अशी तुपासारखी शिजून गेली आहे, अलगद बोटाने छान अशी स्मॅश होत आहे। त्यानंतर बस आता ही गरमागरम डबल बीचा राईस हा सर्व करायचा। आणि ह्याच्या सोबतीला मी इथं आहे ना काकडीची कोशिंबीर बनवली, ह्याच्याऐवजी तुम्ही कढीसुद्धा बनवू शकता। सोबतीला इथे मिरचीचं लोणचं सुद्धा घेतलं आहे मी। आता मिरचीच्या लोणच्याची जर रेसिपी लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की बघा। एकदम छान असं टेस्टी आणि इझी पद्धतीने मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे। तर इथे राईसवरती गरमागरम राईस आहे, त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार टाकायची। त्यानंतर बघा अशी कोशिंबीर मस्त अशी भातामध्ये मिक्स करून गरमागरम डबल बी राईसवर ताव मारायचा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा।